नहीं करेगा गलती? कभी नहीं करेगी, हाँ? कभी नहीं करेगा, कभी? कभी नहीं। हाँ, इधर देख उधर देख। हाँ, कभी नहीं करेगा ना? कभी नहीं, कभी नहीं ना? कभी नहीं करूँगा, हाँ? कभी नहीं करूँगा, कभी नहीं, अभी ऐसा नहीं, कभी नहीं आएगा। कभी नहीं, कभी नहीं, आज के बाद कभी नहीं। मी सुनील कुमार मोहनलाल जयस्वार 15 तारखेला मी वरती नेतेवली टेकडी नेतेवली होमबाबा टेकडी माझ्या काकाच्या घरी मतदानासाठी मी त्यांना सांगायला गेलो की आपण मतदान करून आपण कामाला जाऊ. तेव्हा इरफान 9:20 इरफान तांबोलीचा मला फोन आला, नेतेवली शाखात ये. तर मी बोललो कशासाठी? बोलतो नाही तू नेतेवली शाखात 10 मिनिटांमध्ये पोहोच, नाहीतर मी वरती येतो. मग नेतेवली शाखात मी आलो. इरफान तांबोली आणि प्रवीण लहू म्हात्रे मला मारहाण करून मला शाखेमध्ये बसवले आणि बसवल्यानंतर माझा मोबाईल जबरीने सोडून घेतले आणि मला त्या दिवशी मतदान करायला दिले नाही. मी त्यांना बार प्रयत्न करत होता मला मतदान करून द्या, करून मी बाहेर कामाला जाऊ, पण ते लोकांनी मला थांबून ठेवले. मी बोललो त्यांना बाबासाहेबांनी मला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मला मतदान करायचे आहे, पण त्यांनी मला बोलले की तू आता 5:30 वाजतापर्यंत गपचूप बस तिथे. मी गपचूप बसलो. 5:30 वाजता नंतर मला 7 वाजता ते लोकांनी सोडल्यानंतर मला बोलले हे घटना कोणाला सांगू नको, जर कोणाला तू सांगितला तुला माझ्याकडे लय पोरे आहेत, 1,50,000 देऊन तुझ्या जीवाला ठार करून घेऊ, अशी मला धमकी दिली. कोणत्या पक्षाच्या हे पोरं होती तुम्हाला? ते प्रवीण लहू म्हात्रे होते, इरफान तांबोली होते, शिवसेना पक्षाचे होते. काय नेमकं तुम्हाला थांबून ठेवायचं कारण काय? ते मला थांबून ठेवले. ते मला बोलले की तू माझ्या विरुद्ध काम करतो का? मी त्यांना बोललो तुमच्या विरुद्ध काही काम करत नाही. मी मतदान करून मी कामाला जातो. मला तुम्ही प्रचार वगैरे करत होते का दुसऱ्या पक्षाचे? नाही, काय नेमकं कारण? नाही काही. एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला नेल्याचे कारण काय? हा, ते मला काही माहिती, आता त्यांनाच माहिती आहे. कोण आहेत ते? कोणाची मुले आहेत? ते मल्ले शेट्टी साहेबांची मुले आहे, पण मल्ले शेट्टी साहेब उमेश शेट्टी साहेबांनी मला काय बोलले नाही. फक्त प्रवीण लहू म्हात्रे आणि इरफान तांबोलीने मला मारहाण केली. आरोप सुनील जयस्वाल यांनी केलेला आहे. मला आता समजलं तो पण आमचा पदाधिकारी आहे, गट प्रमुख आहे तो. आणि 44 वार्ड जो डोंगरी होता तो आता 18 नंबर पॅनल झाला आहे. तर आम्ही एकाच संघटनेत काम करत होतो. त्याला पण गट प्रमुखचा पद आहे, मला शाखा प्रमुखचा आहे, उपशाखा प्रमुख, शाखा संघटक अनिता सोनवणे, सगळे आम्ही एकत्रच काम करत होतो. पण इलेक्शनच्या आदल्या दिवशी जो सुनील जयस्वाल पंडित उर्फ त्यांनी आमच्या शाखा संघटनेला कॉल केला आणि त्याला बोलला का आपल्याला काम करायचं आहे जाधव सरांचा. तर त्यांनी विचारलं अरे तू तर आपल्या पक्षात काम करते ना, तर तू तसं मला का बोलला? त्या हेतूने मी त्यासाठी त्याला ऑफिसला बोलवलं आमच्या. त्याला सांगितलं अरे तू आपण एकच पक्ष काय, एकच ह्याच्यात आहे, तू का असं मॅसेज देतो यांना का शाखा आपल्याला जाधव सरांचं काम करायचं आहे? त्याला बोललो जर जाधव सर पण पॅनल क्रमांक 18D आणि मल्ले शेट्टी साहेब हे पण पॅनल क्रमांक 18D मध्येच आहे. त्यांनी असा मेसेज दिला का तो गरीब आहे, ते जाधव सर आपल्याला कामं येतील, बाकी लोक शेट झाल्यात, सगळे झाल्यात, असा चुकीचा त्यांनी मॅसेज भरपूर तिथं फैलला. त्या हेतून त्याला बोलून आम्ही समजवला आणि समजून वगैरे त्याला सांगितलं ऐसा कर मत. तर त्यांनी माझ्या इलेक्शनच्या नंतर आता या गोष्टीला झाले 11 दिवस. आज मला समजलं माझ्यावर त्यांनी तक्रार केली मारहाण असा वगैरे काहीच प्रकार झाला नाही. मतदान करण्यापेक्षा वंचित ठेवूच नाही, कारण की तो पण स्वतः माणसं वगैरे हाणत होता, तो पण नेत होता. मग त्याला मतदान करण्यासाठी वंचित कशाला करणार आम्ही? बरं, त्यांचं पुढे काय प्रकरण आहे? तो प्रकार असा आहे का हा सेंटरिंगचे कामं घेतो सगळीकडे, मोठे त्याचे जयस्वाल कंस्ट्रक्शन करून त्याचा फॉर्मचं नाव आहे. तर ते त्याच्यासाठी सेंटरिंगसाठी माणसं लागतात, 80, 90, 100 जे पण माणसं लागतात. तर ते त्या माणसाचा जो ज्याला मारहाण केली त्याचा तो व्हिडिओ आहे. त्यांनी खर्चासाठी माणसांसाठी पैसे मागितले, त्याला न देता मारहाण अशी केली. तेव्हा पण त्याला मारून त्याने हाकलून दिला. त्याच्याच गावचा आहे तो. त्याला मारहाण शाखेमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी. शाखेमध्ये नाही मारला त्यांनी, दुसऱ्या त्याच्या ऑफिसमध्ये मारहाण केली त्यांनी.